नमस्कार मंडळी, अभिमोरे ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांनी देवाच्या पालखीचा आनंद घेतलात. तर ठरल्याप्रमाणे जसा वेळ मिळाला आपण तडक गावाचा फेरफटका मारण्यासाठी निघालो. मी, धर्मादादा, रामभाऊ, नरेश काका आणि अभिषेक दादा आम्ही ढवळेगावच्या जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच बागात जायला निघालो. ढवळेगावच्या शाळेच्या मागच्या बाजूस बागात जाण्यासाठी अशा पायऱ्या लागतात. तिथून वर गेल्यावर अखंड गावचं छान असं दर्शन होतं. तो नजारा डोळ्यांना सुखावणाराच असतो. तिथून पुढे आल्यावर बागाची सुरुवात होते. रस्त्यात आंबे पिकून पडलेले भेटले. स्वप्नातलं गाव अशी उपमा द्यावी असा घनदाट निसर्ग आजूबाजूस अनुभवण्याचा वेगळाच योग आमच्या ढवळे गावकऱ्यांच्या नशिबी आलाय. बघा ना, पहावं तिथपर्यंत हिरवळ, आंबे, फणस, आळू, कोकम, काजू, खैर, साग, कळक, गाई, गुरं, मोठमोठे डोंगरकडे, पायवाटा अशा अनेक निसर्गरत्नांनी सजलेलं आमच्या ढवळे गावातील ही बाग. बागेत जात असताना वाटेवरच आंबा मिळाला आणि पाहतो तर काय, आजूबाजूस देखील अनेक आंबे पडलेले भेटले. आणि आम्ही तिथून पुढे रामभाऊंच्या बागेतील आंब्यांकडे निघालो. तर आपण आलोय बागात. आंब्याची खासियत काय माहितीये का? आंबा आला तर पान दिसत नाही. पूर्ण घडत दिसणार तुला. एक साईडला आंबेच आंबे. आपला आयफोन स्टोरेज फुल झाला. आपण सॅमसंग मधून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतोय. कळले? अरे हा आंबा म्हणजे साखर आहे, साखर. साखरेच्या पाकाने आंबा एकच. पिकलेला पण कच्चाच दिसेल. आपलं महादेव काकाचा खासर. आपण आलो बागात. हे आबा, हा आंबा बघ जरा. नाही. आणि हा सदाबहार, गडच गड. थोड्या वेळानंतर आम्ही मस्त करवंदांचा मनसोक्त आनंद घेतला आणि बालपणीची गोष्ट आठवली. जर करवंद लाल निघालं तर कोंबडा, नाहीतर कोंबडी अशी मजा घेत करवंदांचा आस्वाद घ्यायचो. करवंदीचा बुके हातात लागला आणि अगदी आईस्क्रीम सारखा हा घड मी फस्त करून टाकला. इथं आमचं 3 आंब्यांवर गणित अडकलेलं आणि 3चा करता करता माझं आपलं धर्मेश मोरे जे आंब्यावर चढले त्या आंब्याची काही ठेवलीच नाही. हे बघा, 3 वरनं जवळजवळ 300 आंबे काढले आणि हा ते नरेश काका वाटे घालायला बसलेत लगेच. तातडीचा न्याय. धर्मेश मोरे, आंबा सोपा होता का चढायला? आंबा सोपा होता चढायला. 63 आहे. 63. आता ह्याला वाटते ह्याची वाटते कुटाव करायची. फुटाव नका, फुटावच करू आता. कुटावरती करतो.
वाढत नाही 63 आंबे काढलेत आपण बापरे. बरोबर. 3 आंबे दिसत होते. 3 आपला आंबे 360 दिवा की नाही त्याचा 63 दिवा. मग आता कुठेवरती करायचं. चला आता करा बा वाटेल. बघा. आपल्याला दिसले फक्त तो- 3च ना ए, आणि तो 63 चढला आंबे होता. त्या आंब्यावरनं सेम तो निघाले. चढला होता त्याचा मोठा मान. त्याच्यातलं आहे ना फांद्या किती होत्या त्या 30% आपण आंबा हलवला आणि त्याचे आंबे काढले. जवळजवळ 15-16 असे फाटे सुटले ना. तिकडचे उंच आणि हा आंबा आहे ना म्हणजे व्यवस्थित चढायला इकडून. हा याला चढायला बेस चांगला मिळाला. हा इझी आहे आंबा. पण इकडे काटेरी एवढं वन आहे ना बापरे. त्यातनं आंबे वेचताना वरती काढले. मग हे बघ मग लागले हात बघू. मी बारको आणि पिरीम किशा हे बघा आई मेहनत असते. हात दाखव. गेलेलो आणि हाताला लागलाय कुठे? नाही, आता नाही लागलं. ऐकलंस का खाली पीर मला सांगितलं कोण आलं की आवाज दे. हा. आणि पिरीम कोण नाही तर अभिषेक दादा, नरेश काका, राम काका, पडलं. धर्मादा आणि मस्त निवांत बागेत आलो. हा कमीत कमी 1 डझन मला 100 रुपये भेटतील आरामात आरामात. आरामशीर. रायवळी आंबा रायवळी आंबा एव्हरग्रीन एव्हरग्रीन नॅचरल आंबा हा. नॅचरल. आणि हा झाडावर पिकलेलाच चांगला मग लागतो. तोच ना नॅचरल. नॅचरल नाही चालेल. चुकलो मी चुकलो मी. पुटाव का पुटाव? काय जरा आता अरे मी काल घेतले. काय हे आता तर नेले ना अंगणात 2 मिनिटात पडदा फास होऊन झालेला. घ्या, घ्या, खावा. हवा मग काय मस्त आम्ही निवांत असे आलो होतो संध्याकाळचे बागात एक फिरायला फेरफटका मारण्यासाठी आलो होतो की बघूया बागात काय काय. आणि संध्याकाळचे बघता 6:45 वाजलेले आहेत. 6:45 झालेत. आमचा खुटावरचा आम्ही आंबा घेणार आणि या रस्त्यावरती बसून खाणार. काय बात आहे. हा रस्ता हा गेलाय एकदम आमच्या पुढं वाडी आहे डोण्याचा माळ तिथपर्यंत चंद्रगडाच्या पायथ्याशी. त्यात बसून मस्त आनंद घेतोय आम्ही आंब्यांचा. आणि काही लोक हरिपाठाचा आनंद घेत आहेत. हो आवाज येत असेल व्हिडिओमध्ये. चला आंबे खातो आता.